साली मी एक डॉक्युमेंटरी केली होती, छोटीशी एक फिल्म केली होती 16 मिनिटाची. आपण जरूर बघा, युट्यूब वरती आहे. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की शिक्षण इथे पण मिळू शकतं, नोकरी कदाचित इथेही मिळू शकते. ही मुलं परदेशात का जात आहेत? ही सगळी मुलं परदेशात जात आहेत याचं कारण सभोवतालचं वातावरण. मी माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला आनंद मिळाला पाहिजे की मी काय शहरामध्ये राहतोय, काय सुंदर रस्ते आहेत, काय चांगले फुटपाथ आहेत, काय चांगल्या बागा आहेत, काय चांगली मैदान आहेत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मला प्रत्येक गोष्टीला वाव आहे. मग आमच्याकडे ही गोष्ट का नाहीये? आज कित्येक चित्रकार, कित्येक खेळाडू आज आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेत. वावच नाही. काय करायचं पुढे माहिती नाही, कोणाला भेटायचं कल्पना नाही. हे जे सगळं साचलंय ना, हे साचलेलं सगळं बाहेर येतंय. नीटचे पेपर फुटण्याचा राग आहेच, पण हे जे बाकीचं जे साचून ठेवलेलं आहे ना, त्याचं काय करणार आहात? दोन 2014 मध्ये परदेशातील शिक्षणावरती भारतीयांनी, परदेशात जे गेले लोक 2014 मध्ये, त्या भारतीयांनी किती पैसे खर्च झाले त्यांनी स्वतःहून जे खर्च केले, म्हणजे आपल्या देशातनं जे बाहेर पैसे गेले ते किती गेले? तर ते 79,500 कोटी खर्च झाले. 79,500 कोटी. आज हा खर्च वाढून, आज 2026 मधली गोष्ट बोलतोय, किती वरती गेलाय? तर तो 5,85,000 कोटी वरती गेलाय. म्हणजे 5,85,000 कोटी हे आपल्या देशातनं आपली मुलं बाहेर शिक्षणासाठी गेलेत, त्यांच्या आई वडिलांनी जो खर्च केलाय तो 5,85,000 कोटी आपल्याकडनं परदेशात गेलेले आहेत. हजारो उद्योगपती, हा तर लोकसभेमधला आकडा आहे, हजारो उद्योगपती आपला सगळा बोजा बिस्तारा गुंडाळून परदेशात निघून गेलेत. अहो एवढं कशाला? ज्यांनी मोदींवरती चित्रपट काढला होता, नरेंद्र मोदींवरती चित्रपट, आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला. दुबईचा नागरिक आहे तो भारतात राहत नाही. मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय, मोदीजी देशाला मोठं करतायत, मोदीजी देशामध्ये काय 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 उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे, अशी मुक्ता फळं जी आता केली. तो कोण? आर माधवन, माधवन ना, तो आर माधवन. विचारा कुठे राहतो हा आर माधवन? दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत, हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? हे परिवारासकट दुबईला जाऊन का राहतायत? इथे येणार, स्पॉन्सर फिल्म मध्ये काम करणार, गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड फिल्म मध्ये, ते धुरंदर बिरंदर, आणि मग इथून करून जाणार परत दुबईला. देशात खूप चांगलं चाललेलं आहे, मी चाललो दुबईला. ही माणसं दुबईला जात आहेत. या मुलांचं काय घेऊन बसलोय आपण? 2004 मध्ये काँग्रेस सरकार ज्या वेळेला होतं त्या